राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक समर्थ सद्गुरू श्री गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवरामपंत उर्फ बावन्नाश्री वैद्य व सौ मुक्ता वैद्य. ग्रंथसंपदा. समर्थ सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांनी श्री महाराज यांच्यातील लेखनकला हेरली आणि इसवी सन 1934 साली मराठीत प्रकाशित झालेला परमार्थ मार्ग प्रदीप प्रमाणे कन्नडमध्ये परमार्थ मार्ग प्रदीप लिहिण्यास सांगितले. त्यावेळी उचललेली श्रींची लेखणी 2004 सालीच विसावली. अनेक उत्तम ग्रंथ त्यांच्या लेखणीतून स्त्रवले. विवेककुंजपासून सुलभ आत्मज्ञानपर्यंत जवळजवळ 30-40 ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. श्री रामदास स्वामींच्या श्रेष्ठ ग्रंथराज दासबोधाचे कन्नड भाषेत अनुवाद करून कन्नड भाषिकांना समर्थांचे ज्ञानभांडार खुले करून दिले. श्रींचा शेवटचा ग्रंथ सुलभ आत्मज्ञान होय. तोच आत्ता मराठीत प्रकाशित होत आहे. श्री महाराज यांच्या बहुतेक सर्व कन्नड ग्रंथांचे मराठी अनुवाद झाले आहेत. शांतिकुटीर आश्रमाचे इतर कार्य. 1. शांतिकुटीर संदेश. इसवी सन 1979 पासून आश्रमाचे मुखपत्र म्हणून शांतिकुटीर संदेश हे त्रैमासिक कन्नड आणि मराठीतून प्रकाशित होत आहे. 2. भारतीय सुराज्य संस्था. देशात चाललेला अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार पाहून श्री महाराज यांचे हृदय विदीर्ण झाले. याचे मूळ कारण लोक नीती भक्ती विसरले आहेत हे त्यांनी जाणले आणि लोकांना नीतिभक्तीची शिकवण देण्यासाठी भारताचे स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी त्यांनी इसवी सन 1993 साली भारतीय सुराज्य संस्था स्थापन केली व नीतिभक्ती आचरणात आणण्यासाठी अष्टसूत्रे घालून दिली. ती अशी: 1. मी कोणत्याही मादक वस्तूचे सेवन करणार नाही. कोणत्याही प्रकारचा जुगार खेळणार नाही. 2. मी व्यभिचार करणार नाही. मी भोगवादाचा तिरस्कार करेन. 3. कर्तव्याची जाणीव ठेवून मी माझी खाजगी आणि सरकारी नोकरी किंवा इतर अन्य उद्योग प्रामाणिकपणे आणि योग्य रीतीने करेन. लाच घेणार नाही आणि लाच न देण्याचा शिकस्तीने प्रयत्न करेन. 4. माझी कौटुंबिक कर्तव्य मी उत्तम तऱ्हेने पार पाडेन. 5. मी अहिंसेने वागेन. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा पुरस्कार करेन. 6. मी स्वदेशी वस्तूच वापरेन. 7. मी प्रत्येक महिन्यात कमीत कमी 1 दिवस तरी गाव देशासाठी श्रमदान व जनसेवा कार्य करेन. 8. मी माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी रोज 2 तास आध्यात्मिक साधन म्हणजेच ध्यान, भजन, सत्संग, सद्ग्रंथ वाचन इत्यादी करेन. याचा प्रचार करण्यासाठी चैत्र सप्ताहाच्या वेळी ग्रामाग्रामातून दिंडी पदयात्रा काढण्याचा आदेश आपल्या भक्तांना दिला. त्याप्रमाणे आज कर्नाटक 4, महाराष्ट्र 2 अशा 6 दिंड्या कार्यरत आहेत. सुराज्यपथ. जनप्रबोधन करण्यासाठी सुराज्यपथ कन्नड आणि मराठी पाक्षिक 1993 पासून त्यांनी सुरू केले. अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले. त्याचे मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेत भाषांतरही झाले आहेत. भारतीय सुराज्य संस्थेच्या वतीने शाळा दत्तक घेऊन विद्यार्थ्यांच्यावर सुसंस्कार करण्याचे कार्य हाती घेतले. त्याचप्रमाणे मोफत नेत्र तपासणीसारख्या अनेक योजना राबवल्या जातात. श्रींचे निर्याण. गेली 2 वर्ष श्री महाराज यांची प्रकृती खालावत चालली होती. डॉक्टरी उपचार चालूच होते, पण म्हणावा तितका गुण येत नव्हता. अशाही अवस्थेत श्रींना भक्तांचीच काळजी. आपले भूतलावरचे कार्य लवकरच संपणार हे त्यांनी ताडले आणि आपल्या शिष्यांना प्रशिष्यांना दासबोधासारखा प्रमाण ग्रंथ द्यावा या हेतूने त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन सुलभ आत्मज्ञान हा बृहत ग्रंथ अक्षरबद्ध केला व शिष्यांना वेदांताचे सार सहज लक्षात राहावे म्हणून निर्याणाच्या आधी 8 दिवस वेदांत सिद्धांताची दशसूत्रे लिहून दिली. ती अशी:
मी पण येवीन साधन करू जाणे तोची धन्य. आपण असता ब्रह्म भरंगळावे कासयासी. ऐक शिष्या येतीचे वर्म स्वये तुची आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. मी पण जाणून त्यागावे आणि ब्रह्म होऊन अनुभवावे. आपणास ब्रह्म मानून राहावे सुखे करून. जे आठविता विसरिजे का विसरून आठविजे. हे अनुभव्यासी सौमजे ये रागाथा गोवी. आधी ब्रह्म जाणावे मग ब्रह्म होऊनी असावे. या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी. जब मैं था तब राम नहीं, अब राम है मैं नहीं. नडुवे कल्पने इत्यादी ಏನನ್ನೂ ತಾರದೆ ಒಮ್ಮೆಲೆ ಸ್ವರೂಪಕ್ಕೆ ಉಡ್ಡಾಣ ಮಾಡಬೇಕು. मराठी अर्थ, स्वरूपाचा विचार करताना कोणत्याही कल्पनामध्ये न आणता एकदम स्वरूपालाच उडी मारावी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराजांची प्रकृती क्षीण होत चालली हे पाहून त्यांचा 96वा त्र्यंबक महारती उत्सव पुढे साजरा करण्याचे भक्तांनी ठरवले. पण श्री महाराजांनी संमती दिली नाही. ते म्हणाले, सप्ताह झालाच पाहिजे, तोही 9 दिवसांचा. सर्व संत महंतांना आमंत्रण पाठवा, स्वतः जाऊन आमंत्रण द्या. सप्ताह होईपर्यंत मला काहीही होणार नाही याची खात्री गॅरंटी मी देतो. श्री महाराजांच्या आदेशानुसार सप्ताह 10 सप्टेंबर 2004 ते 18 सप्टेंबर 2004 पर्यंत अत्यंत वैभवात राजशाही थाटात संपन्न झाला. सुलभ आत्मज्ञान ग्रंथाचे प्रकाशनही झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री महाराजांनी 3 वेळा व्यासपीठावर येऊन भक्तांना दर्शन दिले, आशीर्वाद दिला. सप्ताह संपला. भक्त श्री महाराजांचा निरोप घेऊन गावी परतू लागले आणि इकडे महाराजांची तब्येत पुन्हा बिघडली. दिनांक 19 रोजी त्यांना विजापूर येथे त्यांचे पुतणे डॉक्टर सतीश कन्नूर यांच्या दवाखान्यात दाखल केले. उपचार सुरू होतेच, पण श्री महाराजांनी इच्छामरण स्वीकारायचेच ठरवले होते. मग डॉक्टर आणि औषध तरी काय करणार. 20 सप्टेंबर 2004 रोजी दुपारी 2:40 वाजता श्री महाराज शांतपणे स्वस्वरूपी लीन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. गावी परतलेले भक्त त्याच पावली आश्रमाकडे धावले. आश्रमात भक्तांचा अथांग समुद्र आणि अश्रूंच्या हुंदक्यांच्या लाटा पसरल्या. सर्वांनी त्यांचे दर्शन घेतले आणि दिनांक 21 रोजी भगवान अग्निनारायणाने त्यांना आपल्या कवेत घेतले. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला व ते गदगदत्या स्वराने म्हणाले, अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तव सगुण रूपाला. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.